लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. संगमनेर शहरातील गुंजळवाडी लक्ष्मी मंदिरासमोर वेल्हाळे रोड या ठिकाणी रवींद्र कदम यांच्या डायमंड ग्लोरी रायफल आणि पिस्तूल शूटिंग अकॅडमीमध्ये अनेक मुलं-मुली शूटिंगचं प्रशिक्षण घेत आहेत. 10 वर्षांच्या पुढील मुलामुलींना रायफल पिस्तूल शूटिंगचं प्रशिक्षण दिलं जातंय. त्यामुळं मुलांमध्ये एकाग्रता आणि स्मरणशक्तीचं कौशल्य वाढण्यास मदत होतीये. या खेळाला ऑलिम्पिकचा दर्जा असल्यामुळं नेमबाजीत मुलं जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवतात. कोणत्याही प्रकारच्या शासकीय नोकरीमध्ये नेमबाजीचं प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना 5% आरक्षण मिळतं. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना यशस्वी प्रशिक्षण या अकॅडमीच्या माध्यमातून मिळाले. यामध्ये वयाची अट नाही. 10 वर्षांच्या पुढील कुणालाही हे प्रशिक्षण घेता येतं. डायमंड ग्लोरी रायफल आणि पिस्तूल शूटिंग प्रशिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी प्रशस्त हॉल आणि प्रशस्त शूटिंग रेंज उपलब्ध आहे. या खेळाविषयी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. तर अकॅडमीचे संचालक रवींद्र कदम यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. मी डायमंड ग्लोरी रायफल अँड पिस्टल शूटिंग अकॅडमीमध्ये पिस्टल शूटिंग हा इव्हेंट खेळते. मी साधारणतः 2 वर्षापासून पिस्टल हा इव्हेंट निवडला आहे. मला या शूटिंग इव्हेंटमध्ये माझ्या घरच्यांचा, माझ्या सरांचा, माझ्या आजोबांचा खूप साथ मिळाला. मी साधारणतः 3 दिवसाच्या मॅचेस खेळले. मला त्याच्यामध्ये चांगला स्कोर मिळाला. पण खेळामध्ये हार जीत ही चालूच असते. तर पुढे जाऊनही अजून मला अपॉर्च्युनिटीज भेटतील. आणि आता साधारणतः MRAच्या मॅचेस चालू आहेत. तर त्याच्यासाठी मी पुढे त्याच्यामध्ये माझे नाव नोंदणी करेन. आणि या खेळाचे खूप वैशिष्ट्य आहेत. तसेच आपल्याला याचे खूप सारे गुण मिळतात आपल्याला अभ्यासामध्ये. तसेच पुढे जाऊन या खेळामुळे यश प्राप्त होते. आणि पुढे जाऊन आपल्याला याच्या मदतीने पुढे आपल्याला चांगलं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं नाव नोंदणी करता येते. तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्हाला जर का कोणता असा स्पोर्ट्स निवडायचा असेल की जे तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या साथ देईल, तुम्हाला प्रोत्साहन देईल, तर तुम्ही शूटिंग हा इव्हेंट निवडू शकता. आणि आमचे कदम सर तर आम्हाला नेहमी सातत्य हे शिकवतच असतात. तर त्यांच्या मदतीमुळे आणि आमच्या सातत्यामुळे आज आम्ही यश प्राप्त करू शकतो. माझ्या घरी माझे पप्पा म्हणजे संतोष माधव पारधी, ते वन विभाग खात्यात एक चांगल्या पोस्टवर आहेत. माझे आजोबा माधवभाऊ पारधी ते रिटायर पोलीस ऑफिसर आहेत. आणि माझे काका जे रिटायर मिलिटरी ऑफिसर होते. तर त्यांच्यामुळे मला पिस्टल या इव्हेंटमध्ये खूप मार्गदर्शन मिळाले. तसेच माझे कोच रवींद्र कदम सर यांच्या मोटिवेशनमुळे, सातत्यामुळे मला आज या इव्हेंटमध्ये खेळताना अतिशय अभिमान वाटतोय. मी अप्रॉक्स 1 वर्षापासून शूटिंग करतेय आणि मी वेबसाईटवर करतेय. मी आताच रिसेंटली MRA मॅचेस मध्येही पार्टिसिपेट केलं होतं. फर्स्ट मॅच होती, सो इट वॉज अ रिअली वंडरफुल एक्सपिरियन्स. मी इथपर्यंत फक्त माझ्या सातत्याने, माझ्या कोचच्या सपोर्टनी आणि माझ्या पॅरेंट्सच्या सपोर्टनी पोहोचली आहे. सो आय रिअली लाईक टू थँक आवर कोच रवींद्र कदम सर, ऑल्सो माय मदर मीनल विखे अँड माय ग्रँडफादर ऑल्सो चंद्रकांत खेरनार. ऍक्च्युली मला नेहमी काहीतरी युनिक आणि इंटरेस्टिंग करायचं होतं. सो म्हणून मी रायफल शूटिंग हा इव्हेंट चूज केला. रायफल शूटिंगचे आपल्या डेली लाईफमध्येही खूप बेनिफिट्स आहेत, जसे की इट इम्प्रूव्ह युअर कॉन्सन्ट्रेशन, ऑल्सो अकॅडमिक प्रोग्रेसमध्येही ते हेल्प करतं. आजकाल वी कॅन सी स्टुडंट्स आर रिअली glued to their cell phones and all, so also it improves your eyesight. आणि खूप साऱ्या डिफरंट सर्व्हिसेस मध्ये ही रायफल शूटिंगचे खूप बेनिफिट्स आहेत. सो आय से whoever is willing to pursue shooting as a sports, you should go for it. It's a really wonderful sports. Thank you. Shooting as my hobby, as my career, because this game is something different than all others. Like everyone plays cricket or sab kuch like basketball and everything is so common, but this game, it
it gives me motivation, और ये motivation कुछ अलग ही है. Means इसका आपको इसके लिए बहुत सारे benefits है. And going ahead with this game, I like to say कि इस गेम के लिए encourage मुझे मेरे पेरेंट्स ने किया है, मुझे मेरे कोच ने किया है. मेरी मम्मी पापा ने हमेशा मुझे बोलते रहे कि like you will have a lot of benefits and do something different. Don't be the crowd, be the reason of the crowd. So that's what I want to do. I don't want to be the crowd, I want to be the reason of the crowd. So I've been playing this game for almost 2 years now, and I recently played at Nagpur, tried for nationals, and I hope I'll play better in nationals and do something for India. And as we know, Swapnil Kusare and Manu Bhaker, they're bronze medalists at Olympics, Paris Olympics, and I think not the bronze, but I will do the gold for India. I'm joining this event, rifle and pistol shooting, for the future of my career, and there are so many ways to going to in defense, like an Indian Army, Air Force, and IPS, MPC we can give through this, and there is the 5% reserve quota in the sport. And my coach, Mr. Ravindra Kadam sir, helped me a lot in shooting and pistol. रिक्वेस्ट करते जास्तीत जास्त बेनिफिट ह्या इव्हेंटचा खूप आहे. मी सगळ्यांना परत एकदा रिक्वेस्ट करते, कारण की खूप बेनिफिशियल पण स्पोर्ट्स आहे, आणि जास्तीत जास्त स्टुडंट्स आल्यावर खूप चांगलं पण होईल, त्यांना पण बेनिफिट्स भेटन ह्या स्पोर्टचे, ते पण फायदे उचलू शकेन ह्या स्पोर्टचे. माझं स्वप्न होतं का ज्यावेळेस मी इंडियन आर्मी जॉईन केलं होतं 2006 पासून, का मी 2006चा सिल्वर नॅशनल शूटर म्हणून ज्या NCC मध्ये, नॅशनल कॅडेट कोर मध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जातात, तेव्हापासून माझं जे स्वप्न होतं डिफेन्सचं, काही कारणास्तव स्टाफ सिलेक्शन बोर्डमध्ये नाही झालं, परंतु मी ते स्वप्न आज जे माझे विद्यार्थी आहेत ज्या अकॅडमीला किंवा माझी स्वतःची मुलं आहेत, मी त्यांच्यामध्ये मी बघतो. आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो की एवढ्या संगमनेर सारख्या ग्रामीण भागामध्ये हा रायफल आणि पिस्तूल शूटिंग इव्हेंट नव्याने सुरू झाला आहे. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी याची जर आपण फीस बघितली तर जवळपास 1.5 ते पावणे 2 लाख रुपयाची फीस आहे. आपण गुगलवर सर्च केलं तर त्याची खूप मोठ्या प्रमाणात फी आहे, आणि आपले सर्वसामान्य पालक यांची इच्छा असूनही हा खेळ पुणे मुंबई सारख्या ठिकाणी खेळू शकत नाही. परंतु ह्या सर्व गोष्टीवर मात करून मी अतिशय अल्प फीमध्ये मी आपल्या इथे ह्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये वय वर्ष 10 वर्षापासून तर तुमच्या वयाच्या 55 वर्षापर्यंत ह्या खेळ तुम्ही खेळू शकता. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये लक्षात येईल का याच्यामध्ये कुठेही वयाची मर्यादा नाही. बरेचसे पालक बोलतात का सर खेळामुळे आमच्या पाल्याच्या अभ्यासाचं नुकसान होतं, तर तसं काही नाहीये, आणि कधी तसं नसतंही. आपणच कुठूनतरी 24 तासाचं जर वेळेचं नियोजन केलं तर शूटिंगला जर रोजचा आपण 1 ते 1.5 तास दिला तर उरलेले 23 तास किंवा 22.5 तास आपण त्याचं वेळेचं नियोजन करून शूटिंगला दिले तर आपल्या करिअरमध्ये त्याचे खूप फायदे. तर फायदे सांगताना मी असं सांगाल का आपलं इंडियन एज्युकेशन सिस्टम असं आहे का प्रत्येक पालक हा आपापल्या परीने आपल्या पाल्यासाठी शिकवत असतो, शिक्षण देत असतो. कोणी झेडपीचं देतं, कोणी स्टेट बोर्डचं देतं, कोणी इंग्लिश मिडियमचं देतं, कोणी CBSE देतं किंवा कोणी ICIC बोर्डचं देतं. परंतु एवढं शिकूनही शेवटी आपल्याला एक दिवस कागद मिळणार आहे. कोणाचे स्वप्न असतात UPSC MPSC करायचे, एक चांगला क्लास 1 अधिकारी व्हायचं, पुण्याला जायचं, मुंबईला जायचं, आणि शेवटी ज्यावेळेस आपण बऱ्याच वेळा बघतो का स्पर्धा परीक्षा मुलं ज्यावेळेस देतात त्यावेळेस असं निदर्शन येतं की मी 1 मार्काहून गेलो, 2 मार्काहून गेलो. परंतु ह्या शूटिंग इव्हेंट मध्ये जर तुम्ही स्टेपनी घेऊन चाललात, स्टेपनी म्हणजे काय, जर तुम्ही जसं तुमचं जे 100 मार्काचा पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे मार्क मिळवतो तेवढे मिळवतात, पण जर तुम्ही ह्याच्यामध्ये शूटिंगचा जर इव्हेंट बघितला तुम्ही, जर तुम्हाला 5% आरक्षण त्याच्यामध्ये मिळते, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा खेळायला मिळतात, तुम्हाला महाराष्ट्र रायफल शूटिंग असोसिएशन जर तुम्ही सेफ्टी कोर्स केला तर तुमचा त्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रोफेशनलच्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय, इव्हन आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धा तुम्हाला खेळायला मिळतात. आणि ज्यावेळेस तुम्ही UPSC MPSC देतात त्या वेळेला जर तुमच्याकडे शूटिंगचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला 5% आरक्षण मिळतं. म्हणजे तिथं आपल्या पदरात निराशा येत नाही, आणि जी काही मेहनत केली ती सर्व आपली फलश्रुत होते. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला 5% आरक्षण लागू आहे.
त्यानंतर तुमचे जे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठं बेनिफिट आहे आणि ही सर्व जी माहिती बोलतो ती गुगलवर उपलब्ध आहे. अभ्यासाचा जर विचार केला विद्यार्थ्याचा तर तुमचा ऍज पर सायन्स तुमचा कॉन्सन्ट्रेशन वाढतं, तुमचा उजवा मेंदू जास्त काम करायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये तुमचा केलेला अभ्यास लक्षात राहतो, केलेला व्यवहार तुमच्या लक्षात राहतो आणि खूप काही स्टेज डेअरिंग मिळते, मान सन्मान मिळतो, घरच्यांना मान सन्मान मिळतो, त्या खेळात त्या मुलाचा मेटाबॉलिक रेट वाढतो, त्याला मान सन्मान मिळतो, आत्मविश्वास नावाचं कन्सेप्ट त्याच्यामध्ये तयार होते, याला स्टेज डेअरिंग येते की ज्याची क्लासेस कुठेही नाहीये. विद्यार्थी पालकांना मी आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त या खेळामध्ये ऍडमिशन घेऊन आपला प्रवेश निश्चित करावा का जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य याच्यामध्ये उज्ज्वल होईल. आणि अतिशय अल्पशा फी मध्ये आपण इथं सगळ्या सुविधा ठेवलेल्या आहेत. इथं वेगवेगळे शूटर्स आपण इथं जे नॅशनल शूटर्स आहेत त्यांना आपण इथं मोटिवेट करायला बोलतो, सायकोलॉजिस्ट बोलवतो, त्यांचा महिन्यातून एकदा लेक्चर ठेवतो आणि जो मुलगा शूटिंग खेळतो त्याचा पूर्ण डाटा त्या पालकांच्या मोबाईलमध्ये येतो. आपल्या अकॅडमीला आतापर्यंत मोठे मोठे जे पोलीस अधिकारी आहेत, वकील आहेत, जज आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी भेटी दिलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा खूप अप्रिशिएशन केलेलं आहे. तर मी सर्व पालकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि रायफल या पिस्तूल शूटिंग खेळातून आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करावं. नेमबाजी या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी आपलं उज्ज्वल भविष्य घडवू शकतात आणि जागतिक स्तरावर आपलं नाव कमवू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन रवींद्र कदम यांनी केलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 80 80 215 215.